नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राष्ट्र विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था किनवट व पाणलोट क्षेत्र अंतर्गत चिकट सापळे व पक्षी थांबे हे आम्ही बसून दिलेले आहे। तर ह्या चिकट सापळे आणि पक्षी थांबे याचा उपयोग शेतकऱ्याला काय, तर याच्यामधून काय होतं, जो आपल्या शेतीमध्ये रासायनिक फवारणीचा मोठ्या प्रमाणात खर्च व्हायला आहे, तो कमी करण्यासाठी हे आपण एक प्रकारचे पक्षी थांबे केलेत। त्या पक्षी थांब्यामुळे काय होते, पक्षी थांबून त्या आपल्या पिकावर जे तुडतुडे मावा आळी पडलेली आहे ती काय करेल, येथून खातील आणि आपल्या काय पिकावरचा जो रोगाचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल। याच्यामुळे 50 ते 60% आपली रोगराई थांबेल। म्हणून प्रत्येक जण शेतकऱ्यांनी असे पक्षी थांबे करून घ्यावे। आणि त्याच्या या पक्षी थांब्याला आपण काय केलेलं आहे, चिकट सापळे लावले आहे। या चिकट सापळ्यामुळे काय होईल, याचे पतंग जे आहे ते आकर्षित होऊन याला चिकटून जातील आणि आपल्या जे शेतीतले जो रोगराई होईल तो थांबायला कमी प्रमाणात होईल। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी चिकट सापळे आणि पक्षी थांबे करून घ्यावे आणि नॅचरल पद्धतीने आपल्या शेताची रोगराई कमी करून घ्यावी हीच विनंती।